नमस्कार मित्रांनो, आज द संदेश अकॅडमीमध्ये मागच्या हिस्ट्रीच्या चॅप्टरमध्ये आपण मागच्या इतिहासाच्या प्रकरणात भारताचे नाही बंगालचे गव्हर्नर जनरल बघितले. तर आता आपण आजच्या या प्रकरणात भारताचे गव्हर्नर जनरल बघणार आहोत. भारताचे गव्हर्नर जनरल मी संदेश आज भारताचे गव्हर्नर जनरल शिकवणार आहोत. तर आपण भारताच्या गव्हर्नर जनरलबद्दल शिकण्याऐवजी अगोदर आपण भारताचा मॅप बघणार आहोत. तेव्हा 3 प्रेसिडेन्सी होत्या. किती प्रेसिडेन्सी होत्या? एक एक बंगाल, दुसरी कोणती होती? बॉम्बे, तिसरी कोणती होती? मद्रास. आता या 3 प्रेसिडेन्सी मिळून बंगालचा गव्हर्नर जनरल बनला होता. तिन्ही प्रेसिडेन्सीवर नियंत्रण ठेवण्यासाठी. नंतर त्या बंगालच्या गव्हर्नर जनरलचाच चार्टर ॲक्ट 1833 नुसार ते पद भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून संबोधित केलं. समजलं? आता आपण पुढे बघूया. तर भारताचे गव्हर्नर जनरल कोण कोण होते आणि त्यांच्या कार्यकाळात काय काय गोष्टी घडल्या ते आपण बघणार आहोत. भारताचे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे ब्रिटिश काळातील सर्वोच्च प्रशासकीय पद होते. कोणतं पद होते? सर्वोच्च. ते कधीपासून चाललं? 1773 ते 1858 या काळात हे पद अस्तित्वात होते. आता सुरुवातीला ते कधी 1773 कोणता ऍक्ट आला होता? 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट. तेव्हापासून ते अस्तित्वात होतं. पण सुरुवातीला या पदाला कोणत्या नावाने संबोधलं जात होतं? गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल असे नाव होते. परंतु 1833चा मी तुम्हाला आत्ता सांगितलं, 1833चा चार्टर ऍक्ट नंतर हे पद गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाऊ लागले. समजला? आता आपण पुढचा बघूया. पहिला गव्हर्नर जनरल ऑफ तो कोण होता आणि लास्टचा गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल हा लॉर्ड विल्यम बेंटिक होता आणि पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा लॉर्ड विल्यम बेंटिक होता. त्याचा कार्यकाळ किती होता? 1833 ते 1835. पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया 1833च्या चार्टर ऍक्ट नंतरचा. आता त्यांनी काय काय सुधारणा आणि कार्य केले? पहिले त्यांनी सतीची प्रथेचा अंत केला. राजाराम मोहन राय यांच्या समर्थनाने सती प्रथा बंद झाली. ती कधी झाली? 1829 मध्ये. शैक्षणिक धोरणात सुधारणा केल्या. मॅकॉलेटो मिनिटचा 1835 नुसार किती? 1835 नुसार इंग्रजी शिक्षणाला प्रोत्साहन देऊन इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू केले. विलासिता कमी करणे व खर्चात कमी करणे. ब्रिटिश अधिकाऱ्यांना खर्चात मोठी कपात केली. न्यायव्यवस्थेत पण सुधारणा केल्या. भारतीय आणि इंग्रज कायद्यापुढे समानता ही संकल्पना प्रथम कोणी आणली होती? विल्यम बेंटिकने आणली होती. कायद्यापुढे समान आणि सामाजिक आणि सुधारणावर सती प्रथेप्रमाणेच महिलांच्या हक्कावर भर देणारी धोरणे पण लॉर्ड विल्यम बेंटिकनी ते केले. भारतातला पहिला उदारमतवादी गव्हर्नर जनरल कोण? उदारमती गव्हर्नर जनरल आला तर आपण कोणाचं नाव घेणार आहे? लॉर्ड विल्यम बेंटिक. इंग्रजी आणि शिक्षण व सामाजिक सुधारणा यांना बळ देणारा आणि भारतीय सामाजिक आधुनिकीकरणाचा पाया घालणारा शासक कोण? लॉर्ड विल्यम बेंटिक. पुढला गव्हर्नर जनरल आहे सर चार्ल्स मेटकॉफ. सर चार्ल्स मेटकॉफ हे तात्पुरते होते 1835 ते 1836 पर्यंत. त्यांनी पहिला फ्रीडम ऑफ प्रेस म्हणजे प्रेस स्वातंत्र्याला समर्थक दिलं. मेटकॉफ यांनी 1835 मध्ये हा प्रश्न कायम येत असतो, प्रेसवरचे निर्बंध कुणी हटवले? सर चार्ल्स मेटकॉफ. कधी हटवले? 1835 मध्ये हटवले. त्यामुळे भारतीय प्रेस स्वातंत्र्याचा जनक अशी उपाधी पण मिळाली. पेपरवरची सेन्सरशिप रद्द केल्यामुळे इंग्रजी आणि स्थानिक भाषेतील वृत्तपत्रांना बळ मिळाले. आता सामान्य धोरण. मेटकॉफ हे लोकशाही विचाराचे होते.
भारतीय अधिकाऱ्यांना अधिक जबाबदारी द्यावी असा त्यांचा विश्वास होता. त्यांच्या कारकिर्दीत जरी लहान होती तरी प्रेस स्वातंत्र्याबाबतचा निर्णय हा एक ऐतिहासिक ठरला होता. आपल्या भारतीय संविधानात काय आहे? फ्रीडम ऑफ स्पीच किंवा फ्रीडम ऑफ स्पीचच्या मध्येच आपण काय होतं, प्रेसचं आपण ते करतो, प्रेसला इन्क्लूड करतो. ते आपलं भारताच्या संविधानात जसं जसं सुप्रीम कोर्टाच्या याच्यानुसार ठरवलं जातं की कोणतं याच्यात काय मोडलं जातं, ते आपण आपण राज्यशास्त्र चालू केल्यानंतर आपल्याला समजेलच ते. आता लॉर्ड ऑकलँड पुढला आहे. लॉर्ड ऑकलँड ते की त्यांचा कार्यकाळ होता 1836 ते 1842 पर्यंत होता. ओके. पहिलं अफगाण युद्ध कोणाच्या याच्या काळात झालं? लॉर्ड ऑकलँड. हे ब्रिटिश अफगाणिस्तानचा दोस्त मोहम्मद खान यांच्याऐवजी शाह शुजा याला सत्तेवर बसवण्यासाठी लढले. युद्धाच्या सुरुवातीला यश मिळाले, पण शेवटी ब्रिटिशांनी लाजिरवाणी आणि पराभवाने परतफेड झाली. हजारो ब्रिटिश सैनिक काबूलहून परतताना ठार झाले. 1842 ची लढाई, मॅसकर ऑफ एलिफंटी आर्मी. आणि दुसरा पॉईंट, सिंध आणि पंजाबवर स्थितीवर लक्ष. सिंध आणि पंजाबमध्ये राजकीय अस्थिरता पाहून ब्रिटिश हस्तक्षेपाचा विचार सुरू केला. धोरणे आणि कार्यशैली. लॉर्ड ऑकलँड यांच्या शांततेच्या मार्गाने साम्राज्य विस्तार म्हणजे फॉरवर्ड पॉलिसी स्वीकारली, पण अफगाण युद्धामुळे त्यांच्या धोरणावरची मोठी टीका झाली. भारतात त्यांनी शिक्षण आणि दळणवळण यामध्ये फारसे विशेष बदल केले नाहीत. अयशस्वी अफगाण धोरण. अफगाण युद्धात झालेला अपमान ब्रिटिश साम्राज्याच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा ठरला. त्यामुळे 1842 मध्ये गव्हर्नर जनरल पदावरून हटवले गेले. लॉर्ड ऑकलँडचे कार्य युद्ध आणि पराभवाच्या आठवणीसाठी ओळखलं जाऊ राहिले. पुढला लॉर्ड एलेनबरो. कार्यकाळ 1842 ते 1824. अफगाण युद्धातून माघार घेतली. लॉर्ड ऑकलँड यांनी सुरू केलेल्या युद्धात ब्रिटिशांचा मोठा पराभव झाला होता आणि एलेनबरो यांनी ब्रिटिश सैन्याची प्रतिष्ठा वाचवत माघार घेतली आणि अफगाणिस्तानातून यशस्वी माघारीसाठी त्यांची प्रशंसा केली जाते. सिंधचे विलिनीकरण केले. 1843 मध्ये काय झालं? सिंधचे जनरल चार्ल्स नेपियर यांनी सिंधवर विजय मिळवला आणि बॅटल ऑफ मिनानी आणि बॅटल ऑफ हैदराबाद नंतर संपूर्ण सिंध प्रदेशात भारतात विलीन झाले. सोमनाथ मंदिराची मूर्ती परत आणली. अफगाण मोहिमेनंतर त्यांनी सोमनाथ मंदिराची प्राचीन मूर्ती भारतात परत आणली. ही कृती भारतीय जनतेचा भावनिक संदेश देणारा होता. धोरण आणि कार्यशैली. एलेनबरो धोरण हे आक्रमक आणि साम्राज्य विस्तारवादी होते. इंग्लंडमध्ये त्यांच्या काही निर्णयावर राजकीय टीका झाल्या. त्यांना स्वतःच्या साम्राज्याच्या प्रतिष्ठेचे रक्षक मानले जाते. लॉर्ड हॉर्डिंग. त्यांचा कार्यकाळ किती होता? 1844 ते 1848. पहिलं शीख युद्ध लॉर्ड हॉर्डिंगच्या काळात झालं. फर्स्ट अँग्लो सिख वॉर 1845 ते 1846. शीख साम्राज्य आणि ब्रिटिश साम्राज्य यांच्यातील संघर्ष. ब्रिटिशांनी मोठ्या लढाई जिंकून लाहोरवर प्रभाव प्रस्थापित केला. लाहोरचा ट्रिटी ऑफ लाहोर यानंतर दिलीप सिंह आणि ब्रिटिशांच्या संरक्षणाखाली आला. ब्रिटिशांनी शीख दरबारात रहस्यमय राजकीय हस्तक्षेप सुरू केले. प्रशासनिक सुधारणा काय केल्या लॉर्ड हॉर्डिंगना? प्रशासनात थोडी स्थिरता व शांतता आणण्याचा प्रयत्न केला. शिक्षण व नागरी सेवा सुधारण्यात आल्या. युद्ध आणि शांतता यांचा समतोल साधणारा दृष्टिकोन निर्माण केला. ब्रिटिश प्रतिष्ठा राखण्याचा यशस्वी प्रयत्न केला. शीख राज्यावर राजकीय पकड बसवली. लष्करी पार्श्वभूमीमुळे युद्धनीतीमध्ये प्रावीण्य मिळवले. लॉर्ड हार्डिंग यांच्या काळात शीख युद्धामुळे लष्करी आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी भारतात ब्रिटिश सत्तेचे बळकटीकरण केले, परंतु समाज सुधारण्याच्या बाबतीत फारसा ठसा उमटला नव्हता. पुढे लॉर्ड डलहौसी. त्यांचा कार्यकाळ होता 1848 ते 1856. डॉक्टर ऑफ लेप्स म्हणजे गोदपुत्र नाकारणारा. म्हणजे जर एखाद्या संस्थानिकाला आपला गोदपुत्र असेल तरी ब्रिटिश सरकार त्या संस्थानाचा ताबा घेऊ शकत असे. यामुळे पुढील संस्थान ब्रिटिशांनी हडपले. सातारा कधी हडपलं? 1848. झाशी 1854. नागपूर 1853. त्याचप्रमाणे सबलपूर आणि उदयपूर आणि जैतपूर पण खालसा केले, म्हणजे गोदपुत्र नाकारदोरा.
आता लॉर्ड डलहौसीनी आणखीन काही थोड्या पण सेवा पण दिल्या. भारतातली पहिली रेल्वे सेवा, पहिली जी रेल्वे धावली आपली मुंबई ते ठाणे, ती कधी धावली? 1853 मध्ये. ती लॉर्ड डलहौसीच्या काळात झाली. देशभर दळणवळणासाठी रेल्वेचे जाळे तयार करण्याचा आरंभ त्यांनी केला. आधुनिक टपाल व्यवस्था केली. वन युनिफॉर्म रेट धोरण लागू केले. संपूर्ण भारतात एकाच दर सोपी प्रणाली राबवली. शैक्षणिक सुधारणामध्ये 1857 मध्ये 3 विद्यापीठाची स्थापना केली. 1857 मध्ये 3 विद्यापीठ कोणते स्थापन केले? मुंबई, कोलकाता, मद्रास. MKM लक्षात ठेवायचं. उच्च शिक्षण आणि इंग्रजी शिक्षणात चालना दिली. सार्वजनिक कामे आणि पायाभूत सुविधा, रस्त्या, नद्या, कालवे यांची प्रगती केली. पब्लिक वर्क म्हणजे PWD ची स्थापना पण लॉर्ड डलहौसीच्याच काळात झाली. समाज सुधारणामध्ये सहभाग, विधवा पुनर्विवाह कायद्यास पाठिंबा दिला 1856 मध्ये. त्यांनी कठोर निर्णय पण घेतले आणि थोडाफार सामाजिक कार्यात पण थोडा पुढाकार सहभाग दाखवला लॉर्ड डलहौसीच्या काळात. स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणामध्ये रस निर्माण केला. दळणवळण आणि पायाभूत सुविधा विकास. रेल्वे, भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 मध्ये धावली. मार्ग मुंबई ते ठाणे 34 किलोमीटर. रेल्वे विस्ताराचे भक्कम धोरण होते ते. पुन्हा रस्ते आणि कालवे पण म्हटले. ग्रँड ट्रँक रोड नूतनीकरण, कोलकाता ते पेशावर. आता हे पेशावर कुठे? पाकिस्तानमध्ये सध्याच्या. GT रोड आपण त्याला म्हणतो, कोलकाता ते GT रोड. त्याचे नूतनीकरण केले. नदी आणि कालव्यांची जलवाहतूक सुधारणावर भर दिला. पब्लिक वर्क PW ची स्थापना केली. ते खाते स्थापना केले. त्याच्या अंतर्गत रस्ते, पूल आणि शासकीय इमारती यांचा विस्तार पण झाला. टपाल व तार यंत्रणा सुधारणा केली त्यांनी. पोस्टाची आधुनिक, सुलभ आणि वेगवान यंत्रणा आले. इलेक्ट्रिक टेलिग्राफची सुरुवात केली. भारत आणि इंग्लंड संपर्क जलद झाला. आणि शैक्षणिक सुधारणा काय केली? वूड डिस्पॅच 1854चा, हा एक लक्षात ठेवा. 1854चा वूड डिस्पॅच हा भारताच्या शिक्षण धोरणाचे मूलभूत धोरण तयार केले. 3 विद्यापीठे स्थापन केली 1857 मध्ये. मी तुम्हाला आत्ता सांगितलं, मुंबई, कोलकाता, मद्रास. प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च शिक्षण यांच्या सुसूत्र आराखडा निर्माण केला. समाज सुधारणाचा आधार, विधवा पुनर्विवाह कायद्याला पाठिंबा दिला. सामाजिक अन्यायकारक प्रथा हटवण्याची सुधारकांशी सहकार्य केलं. लॉर्ड डलहौसी यांनी भारतातील आधुनिक प्रशासनाचा पाया घालणारा गव्हर्नर जनरल मानलं जातं. त्यांचे धोरण हे साम्राज्य विस्ताराला अनुकूल होते, पण त्यांनी वाहतूक, टपाल आणि शिक्षण या समाज सुधारणामध्ये मूलभूत बदल घडवले. त्यांचा धोरणाचा परिणाम हा 1857च्या उठावाच्या पार्श्वभूमीला कारणीभूत ठरला. डॉक्टर ऑफ लेफ्ट या नेतेमुळे राजकीय असंतोष वाढला. संस्थानिक आणि सामान्य जनता असंतुष्ट झाली. ही असंतोषाची भावना 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचे बीज ठरली. तथापि डलहौसीचे कार्य हे ब्रिटिश भारतातल्या आधुनिकतेचे मूळ मानले जाते. लॉर्ड कॅनिंग कार्यकाळ गव्हर्नर जनरल शेवटचा आहे 1856 ते 1858. 1857चा स्वातंत्र्य संग्राम. लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळात ब्रिटिश भारतातील पहिले मोठे सशस्त्र बंड उभे राहिले होतं. याला सिपाई म्युटिनी किंवा भारतीय बंड किंवा स्वातंत्र्य युद्ध 1857 असे म्हटले जाते. दिल्ली, झाशी, कानपूर, लखनौ येथे मोठे आंदोलन झाले. बहादूर शाह जफर यामध्ये सम्राट म्हणून घोषित केले होते. कॅनिंग यांना शमशील कॅनिंग असं म्हटलं गेलं, कारण त्यांनी बंडानंतर अत्याधिक सूड न उगवत शांततेने परिस्थिती हाताळली. आता 1857चा ते उठाव झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचं भारत शासन कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. आतापर्यंत काय चालू होते? चार्टर ऍक्ट येत होते. आता भारत शासन कायदा येणं आला 1858 मध्ये. आता 1858 मध्ये भारत शासन कायद्यामध्ये पहिली ईस्ट इंडिया कंपनी आहे, तिची सत्ता संपुष्टात केली. दुसरा, भारताचा कारभार थेट ब्रिटिश काउन म्हणजे इंग्लंडच्या राणीच्या आधिपत्याखाली चालेल. लॉर्ड कॅनिंग यांनी पहिला व्हाईसरॉय म्हणून नेमण्यात आले. जसा लॉर्ड बेंटिक हा
पहिला लास्ट भारताचा गव्हर्नर जनरल होता आणि पहिला गव गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल होता आणि आत्ताचा पहिला तो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता. तसंच लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय आणि शेवटचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता. लंडनमध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया ही पदाची स्थापना केली. शासनातील बदल, केंद्रीय आणि प्रांतीय सत्तामध्ये विभागणी केली. आता शासन हे त्याच्यात दोन ते केलं, एक केंद्रीय आणि दुसरं प्रांतीय. या दोन संस्थांमध्ये भारतातील संस्थानिकांना ब्रिटिश साम्राज्य लॉयल्टी दाखवण्यासाठी बंधन निर्माण केले. अनेक देशी संस्थानाचे अधिकार पुनर्स्थापित केले. सामंजस्य आणि शांततेचा मार्ग स्वीकारला. लॉर्ड कॅनिंग हे भारताचे सर्वात महत्त्वपूर्ण आणि संक्रमण काळातील प्रशासक होते. त्यांच्या काळातच ईस्ट इंडिया कंपनीचे साम्राज्य संपलं आणि भारताच्या 1857चा महान उठाव घडला व इंग्लंडच्या राणी थेट आधिपत्याखाली भारत गेला. त्यांच्या या संयमी आणि शांततामूलक धोरण राबवलं आणि या भारताच्या संस्थानिकांचे संवाद राखवले म्हणून त्यांना क्लॅमेनी कॅनिंग अशी संज्ञा पण मिळाली. अशा प्रकारे आपले भारताचे गव्हर्नर जनरल संपलेले आहेत. आपण पुढल्या व्हिडिओमध्ये 1857चा उठाव आणि 1857च्या उठावाचे कारणे आपण बघणार आहोत. तरी पण आपण एकदा रिव्हिजन करू, आपण काय काय बघितलं, कोणकोणते. पहिला कोणता बघितला? लॉर्ड विल्यम बेंटिक. आता लक्षात काय ठेवायचं, लॉर्ड विल्यम बेंटिकचा काळ 1833 मध्ये. त्याचा प्रश्न काय येणार? पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक. दुसरा येणार त्यांच्या काळात कोणकोणत्या, ते सतीची प्रथेचा अंत झाला. शैक्षणिक धोरणात सुधारणा काय झाली? मॅकलेचा मिनिट्स, इंग्रजी माध्यमातून शिक्षण, विलासिता कमी आणि खर्चाच्या कपात केली ब्रिटिशांच्या याच्यात. दुसरा येणार न्यायव्यवस्थेत सुधारणा केली. भारतीय आणि इंग्रज यांना कायद्यापुढे समान ही एक संकल्पना मांडली, ती अस्तित्वात नाही आली. सामाजिक सुधारणा, महिलांच्या हक्कावर भर देण्याचे धोरण त्यांना ते केले. आणि एक उदारमतवादी गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड विल्यम बेंटिकची ओळख होती. पुढचा सर चार्ल्स, तात्पुरते गव्हर्नर जनरल होते. सगळ्यात महत्त्वाचा सर चार्ल्स मेटकॉफ बद्दल सगळ्यात मोठा प्रश्न येऊ शकतो. भारतीय प्रेसवर निर्बंध हटवणारा गव्हर्नर जनरल कोण? सर चार्ल्स मेटकॉफ. तो कधी झाला? 1835. भारतातील प्रेस स्वातंत्र्याचा जनक अशी उपाधी त्यांना भेटली. अब हे असे दोन प्रश्न येतील. पुढला पॉईंट आपला, लॉर्ड ऑकलँडच्या काळात पहिलं अफगाण युद्ध झालं, ते 1839 ते 1842 मध्ये. त्याच्यामध्ये मॅस्कर ऑफ इलिफेंटनी आर्मी ही लढाई लक्षात ठेवावं लागेल. नंतर सिंध आणि पंजाब स्थितीवर लक्ष होतं. सिंध आणि पंजाब यांचे राजकीय अस्तित्व पण ब्रिटिशांनी हस्तक्षेप सुरू केला आणि सिंध आणि प्रांतावर ते केले. आणि लॉर्ड ऑकलँडच्या काळात अफगाणवरून ब्रिटिश हरली होती, त्यामुळे तो एक अपमानास्पद आणि प्रतिष्ठेला धक्का देणारा ठरला. त्याची सुधारणा कोणी केली? लॉर्ड एलम्बोर्ने. अफगाण युद्धातून माघार घेतली, सिंधचे विलिनीकरण केले 1843 मध्ये. आणि सोमनाथ मंदिराची एक भावनिक संदेश देणारा एक सोमनाथ मंदिराची मूर्ती परत आणली. आणि धोरण आणि एक साम्राज्य विस्तारवादी होता आणि एक साम्राज्य प्रतिष्ठेचा रक्षक त्याने स्वतःला मानलं होतं. लॉर्ड हार्डिंगचं काय? लॉर्ड हार्डिंगच्या काळात 1844 ते 1848 पहिलं शीख युद्ध झालं. 1845-1846 ट्रिटी ऑफ लाहोर, म्हणजे दिलीप सिंगच्या ब्रिटिशांच्या संरक्षणाने आला. प्रशासकीय सुधारणा काय केल्या? प्रशासनात स्थिरता आणि शांतता आणण्याचा प्रयत्न केला. शिक्षण आणि नागरी सेवा सुधारण्याचा सुरुवात केली. युद्ध आणि शांतता यात समतोल साधणारा दृष्टिकोन आणला. लॉर्ड हार्डिंग यांच्या काळात शीख युद्धामुळे लष्करी आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. आता लॉर्ड डलहौसी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. पहिला लॉर्ड डलहौसी 1848 ते 1856. पहिला पॉईंट आहे गोदपुत्र नाकार धोरण, डॉक्ट्रिन ऑफ लेप्स. आता त्याच्यात कोणकोणत्या राज्य किंवा संस्थान ते होते? पहिला सातारा होता. सातारा झालं, सातारा. 1848 नंतर झाशी केली. 1854 मध्ये नागपूर, 1853 त्याचप्रमाणे संबलपूर, उदयपूर असे सगळे.
भारतातली पहिली रेल्वे लॉर्ड डलहौसीच्या काळात झाली 1853 मध्ये. मुंबई ते ठाणे धावली. आधुनिक टपाल वन युनिफॉर्म रेट धोरण लागू केलं. शैक्षणिक सुधारणामध्ये 1857 मध्ये 3 विद्यापीठाची स्थापना केली. मुंबई, कोलकाता, मद्रास. PWDची स्थापना बी केली. विधवा पुनर्विवाह कायद्यास पाठिंबा दिला 1856 मध्ये. 16 एप्रिलला ते ते झाले. ग्रँड ट्रँक रोडचे नूतनीकरण केले. ओके. वूड डिस्पॅच भारतात शिक्षण धोरणाचे मूलभूत धोरण तयार करणारे ते केले. एक सुसूत्र आराखडा बनवला. आणि डॉक्टर ऑफ लॅब्स या नीतीमुळे राजकीय असंतोष वाढल्यामुळे संस्थानिक आणि सामान्य जनता असंतुष्ट होती आणि या असंतोषाची भावना 1857च्या संग्रामाचे बीज ठरले. म्हणजे लॉर्ड डलहौसी हा एक आधुनिकतेचं मूळ मानलं जातं. प्लस एक 1857चा म्हणजे एक आपल्याला स्वतंत्र हवंय याच्यासाठी लोक झटणार. एक स्वातंत्र्याचं एक बीज पेरलं गेलं लॉर्ड डलहौसीच्या काळात. त्याचा परिणाम आहे लॉर्ड कॅनिंगच्या काळात आला. 1856 ते 1857 स्वातंत्र्य संग्राम झाला. आता 1857च्याला सिपाई मिटून भारतीय बंड किंवा स्वातंत्र्य युद्ध म्हटलं जातं 1857ला. आता स्वातंत्र्य युद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बोललेलं आहे. एक स्वातंत्र्य लढा त्यांचं एक पुस्तक आहे त्याच्यावर. दिल्ली, झाशी, लखनौ याचे मोठे आंदोलन झाले. लॉर्ड कॅनिंगला शमशील कॅनिंग असं म्हटलं झालं. त्यांनी एवढा मोठा बंड झाल्यानंतर पण काही सूड न उगवता एक शांततेने परिस्थिती हाताळली. त्यामुळे त्यांना शमशील कॅनिंग किंवा क्लेमिनी कॅनिंग असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर 1857चा उठाव झाल्यानंतर 1858 मध्ये भारत शासन कायदा आला. ईस्ट इंडिया कंपनी सत्ता संपुष्टात आली. भारताचा कारभार थेट ब्रिटिश काउन म्हणजे इंग्लंडच्या राणीच्या आधिपत्याखाली आला. त्यावेळी लंडनमध्ये एक लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय म्हणून नेमण्यात आला. म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद संपुष्टात केलं आणि व्हाईसरॉय पद निर्माण झालं. आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया ही लंडनमध्ये पद स्थापन केलं. म्हणजे ती आपल्या भारताचं भारत मंत्री, थोडक्यात त्याला काय म्हणता येईल, भारत मंत्री म्हणून ती आपल्या एक भारताची रिप्रेझेंटेटिव्ह लंडनमध्ये तयार झाली. शासनात बदल, केंद्रीय आणि प्रांतीय सत्तामध्ये विभागणी झाली. आणि ब्रिटिश साम्राज्याशी संस्थानिकांनी लॉयल्टी दाखवण्याचे बंधन करून घेतले. ओके. अशा प्रकारे आपण भारताचे गव्हर्नर जनरल बघितले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नवीन व्हिडिओसाठी, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी उपयुक्त माहिती संदेश अकॅडमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडल्यास नक्की व्हिडिओ शेअर करा, दुसऱ्यांना माहिती भेटेल. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय भारत.